प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग अखिल गोड ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगतवंदनीय जगतमान्य देवणीवास तुकोबाराय यांचा 4 चरणाचा जगाच्या मालकाच्या नामचिंतनाचा अधिकार एकदा वारकरी संप्रदायामध्ये येऊन मिळाला. एकदा माणूस वैष्णव झाला, मुखी त्याच्या नाव आलं की माणसाची झालेली अवस्था किंवा आलेला आनंद याचं वर्णन करणारा अभंग आहे. तुकोबाराय सांगतात, देवा आमच्यासाठी सण सूद सोहळा हे काळापुरते नसतात. आमच्यासाठी ज्या दिवशी मुखात नाम आलं त्या दिवशी आमची धरणी माय सुद्धा आनंदाने पीक फुलवते. अखंडितपणे वरुण राजा सुद्धा आमच्यावर कृपा करतो जेव्हा जगदीश्वराचं नामचिंतन आमच्या इच्छेनं आम्ही करतो. मी शब्द प्रामुख्यानं वापरला इच्छेने. कुठलंही कार्य सिद्धीला न्यायचं म्हटलं की कष्ट करावंच लागतं आणि त्यात शेतकरी म्हटलं की हातावरची पोटं. आपण सगळी शेतकऱ्याची संतती आहोत. तुकोबाराय सुद्धा सामर्थ्याने शेतकरी कुटुंबातले आहेत. तुकोबाराय सांगतात, देवा पण कधी कधी काय होतं, इच्छाशक्तीला जरा ज्ञानशक्तीची जोड लागली ना की माणूस कार्य करायला परिपूर्ण होतो. आणि म्हणूनच त्याच अनुषंगाने थाटलेला अभंग औचित्यही तसंच आहे, घ्यायचं कारणही तसंच आहे. तुकोबाराय प्रामुख्याने याच्यामध्ये जमीन पीक जनावरं याचं वर्णन करतात. कारण आजचा असलेला हा स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय कृषी महोत्सव प्रतिबाप्पा कदम यांच्या नियोजनातून थाटलेला हा सोहळा, यामध्ये हा संकीर्तन सोहळा मी प्रत्येक संयोजक आयोजकांचं किंवा आप्पांचं मनस्वी आभार मानते. आता बसलेले माणसं म्हणतील त्यांनी तुम्हाला बोलवलंय, तुम्ही आभार मानणारच आहे, त्यात काही एवढं नवले. पण तसं नाही दादा, त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचे आभार नाही, पण त्यांनी कृषी महोत्सवामध्ये कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचा आभार आहे. हे गरजेचं आहे. कारण काय आहे ना पलुसकर, आजकाल लोक गोळा करायची अवघड राहिली नाही. आजकाल लोकांच्या बुद्धिमत्तेची पातळी ढासळत चालली. लोक गोळा करायची काय अवघड आहे. शब्द गांभीर्यपूर्वक ऐका. या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती ह्याच्यापेक्षा 100 पटीनं आली असती. लोक गोळा करायची काय अवघड आहे हे कळलं त्यालाच कळलं महाराज. पण कसं आहे ना, योग्य ठिकाणी योग्य ती लोक गोळा करायची अजूनही अवघड आहे. कारण अजूनही योग्य गोष्टीला योग्य तो समाज गोळा होत. शेवटी ते कलियुग आहे ना दादा. तिची म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथं प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. नाहीतर मला सांगा, लालबागचा राजा घरातला गणपती काय वेगळा आशीर्वाद देत होता का? पण गर्दी बोलत जा. तुम्हाला बळजुबरीनं आणलं का धरून आणलं का 200 दिले यायला? नाही ते इलेक्शनमध्ये इथं नाही महाराज बरं का. पाया पडतं रे तुमच्या कीर्तनाला बसल्यासारखं बसा. त्या बायका तरी जरा गोड बसल्यात, तुम्ही एकदम ॲटिट्यूडमध्ये बसलाय. ते पुढचे जरा बरे बसलेत, तुम्ही एकदम तू बोल मी हाय, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येणार नव्हतो मी, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते बोल. एवढा ॲटिट्यूड कशाचा हो माऊली? आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. माऊली म्हणले स्वतःच्या स्वतःलाच महंत मानता की रे तुम्ही. अरे ज्याला स्वतःचा रावण नाही मारता आला तो राम काय समजून घेणार आहे? कधी कधी खरं सांगू का, माझ्या शब्दांना माफ करा, पण मला वाटतं आपल्यापेक्षा तो रावण बराच होता. बिचारा आईबापाची सेवा तरी करायचा, देवाचं नामचिंतन तरी घ्यायचा. अहो रावणाची भक्तीचा विचार करायला गेला. द नाव मुवमेंट आत्ताच्या क्षणापर्यंत रावणासारखा शिवभक्त झाला नाही. नाथ बाबा नाथ रामायणामध्ये वर्णन करतात, धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. खूप सामर्थ्य होतं त्याच्याकडे. नडला तो फक्त अहंकार, जो अजूनही तुमच्या माझ्याकडे दोघांकडे आहे. तो वासनेपोटी सीतामाईंना उचलत नाहीये. मंदोदरी रावणाची पत्नी विचारतीये रावणाला, स्वामी जर सीतामाईचा उपभोग घ्यायचा नव्हता तर उचलली कशाला, आणि जर अपहरण केलं तर उपभोग का घेतला नाही? सावलीत गेला नाही तो त्या सीतामाईच्या? इतकं गोड उत्तर दिलं त्या रावणाने. रावण म्हटला, बाई तिच्या दारात गेलो आणि तिची लक्ष्मण रेखा ओलांडावी म्हणून तिच्या समोर भिक्षुक म्हणून उभा राहिलो. मागताना तिला म्हटलं, भिक्षाम दे ग माई. अगं जिला आई म्हणावं तिच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार अवलाद तर रावणाची पण नाही की ग. मलाही कळतं की काय वाटतं. आजचे फक्त बोलणारेच आई ताई म्हणतात. नजर कुठं यांची लय चांगली आहे. अरे बाया वाचवणारे आपण, बाया नाचवायला लागलो तरी डोळ्यात शरम कुठं आहे आपल्या? अहंकार, ॲटिट्यूड, इगो योग्य ठिकाणी वापरा की स्वाभिमान. स्वाभिमान असावाच, कुणाची लाचारी करून खावं असं कुठलेच संत म्हणत नाहीत.
भले तरी देव कासेची लंगोटी पण नाठाळांच्या माती हाणू काठी, हे जगद्गुरु तुकोबारायांचं मत आहे. पण तेच तुकोबाराय म्हणतात, अनाथ अपराधी पतिता आगळा परी पाया वेगळा नका करू. ही नम्रता पण आहे ना, सेल्फ रिस्पेक्ट असावीच. पण इगो कशाचा? श्रीमंतीचा. ज्या जगद्गुरु तुकोबांचा अभंग मी घेतला, 65 लाखाची सावकारकी होती त्यांची. आत्ताची नाही बरं, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबानं 65 लाख. थिंक अबाउट इट. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. विसल वाचतीये. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. कर्जपत्र कळतात ना, सध्याच्या भाषेत स्टॅम्प पेपर, ज्याच्यावर लिहिलंय तुझं हे माझ्याकडे घाण आहे, त्याच्या बदल्यात मी तुला ही मुद्दल देतोय. सावकारकी. एका कागदावर 22 एकरी जमिनी तुकोबाराकडे घाण होत्या. अशा कागदांच्या पोत्यांनी भरलेल्या 25 बैलगाड्या तुकोबांनी इंद्रायणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. ही श्रीमंती वारकरी संप्रदायाची. कशाचा पैसा? तुम्ही टाळ्या सुद्धा उपकार केल्यासारखे वाजवत आहे. धर 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 धर. जरा तरी प्रेम असू दे की. आणि काही काही धटकुले तर वाजवतच नाही, त्यांना माझी जिरवायची. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला शिकवित होती. आका मंडप टाळ्या वाजवत होता, पट्ट्याने वाचला होता. खरं कशाचा हो माऊली? साधं विचारते, वडिलांसारखे आहात, माझ्या भावासारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? बोला जा. एक काम करा, पलूस कर. कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं तुम्हाला थोडं थोडं देते, पण बोला. तुम्हाला वाईट वाटायला असं हिनं घ्यायचं ना, आम्ही बोलायचं. देते बाबा. हे जगात कोणी घेतल्याशिवाय चांगलं बोलत नाही, हे मलाही कळलंय आजपर्यंत. काय खरं राहिलं? काय दुसऱ्यांसाठी केलं तुम्ही तरी आणि मी तरी? काय केलं? कुठली 4 माणसं आपल्यामुळं सुखावली गेली? अरे आपण घरच्यांचे झालो नाही, दारच्यांचे काय होणार आहे? एक साधं विचारते, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप आम्ही तरी कुठल्या तोंडानं समजून सांगायचा? अहो, ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय आम्ही कुठल्या श्लोकातनं समजून सांगायची? होय का माय? कधीतरी विचार केलाय का? लेकरं का बरं वाया जातात? काय आपल्याकडे काय आहे सांगा ना. काय केलं आपण आयुष्यात येऊन? घरात ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, आपली वाचा चांगली आहे, आपण लोकांचा कधी चांगला विचार केलाय? द्वेष मत्सर आयुष्यभर हेच आहे की. आता ही म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली आणि पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. तुम्ही काय केलं हे दिसत नाही तुम्हाला? होय, मारुतीच्या वाट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळले. ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली, तुम्ही गुणाचे. तेवढी पोरच वाया गेली. हो, कचकच कांद्याला पोरांपेक्षा जास्त गर्दी म्हाताऱ्यांची, पण वाया पोरच गेली. म्हातारे कुठले? आता म्हाताऱ्या बायका स्वतः दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाजा आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं माया असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, हिला काय झळ आहे, सगळं आयतं भेटलं. आणि तू आत्ता काय करतीस? मिसरी चुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. तू गुणाची. हातभर वास होत्या मिसरीवालीचा, तसल्या तोंडानं नातवाचं मचा मच मुक घेते. काय वाटत असेल त्या नातूला? नातू म्हणत असेल मला मोठा होते का आज्जे, मग सगळा कडता काढतो तुझा. नाही ग चालत हे. धन्य माता पिता तयाशी. ज्ञानोबाराय स्पष्ट सांगतात, ते सजैची वाटनं पाहता वैसेची गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं हे करण्यासाठी अखंडितपणे कुळ पवित्र असावं. काय शिकवलं तुम्ही? काही दिवसानं मराठी शिक्षण राहणार नाही, ओनली कॉन्व्हेंट स्कूल असतील, ज्यात ज्ञानोबा तुकोबा समजून सांगितलेच जाणार नाही. आणि कोणाला कळतायत रे आजपर्यंत तरी? 4 पुस्तकं जास्त शिकली की आम्ही ज्ञानेश्वरीच्या पुढे गेलो की काय असं आम्हाला वाटायला लागतं. अरे तुम्ही शॉर्ट्स घालून एअरपोर्टवर गेलात ना, तुमच्याकडे कुणी बघत नाही, पण तुम्ही धोतर घालून गंध लावून जर विमानतळावर गेला, अख्खा विमानतळ टुकटुकू बघतो. त्याला वाटतं लाल डब्यातला इमानात कसा. याची पात्रता नाही ना. इट इज अनएज्युकेटेड, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. आम्ही म्हणजे कुठं शिकलेले दादा? आम्ही शेतकऱ्याच्या अवलादी, आम्ही म्हणजे गरीब. कोण वाटतो तुम्हाला? आणि ज्ञानाचं म्हणाल ना, अध्यात्म अगोदर आहे, विज्ञान नंतर आहे. या बल्बचा शोध 1879 ते 80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला, अशी शिक्षण संस्कृती सांगते. कधी हा विचार केलाय? 1879 ते 80 नाही, 750 वर्षापूर्वींचा ज्ञानोबारायांचा काळ आहे. कधी एवढा ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आणि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही.
उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या दबावाने वीज निर्मिती होणार. ह्या 16 वर्षाच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. जमिनीपासून सूर्यापर्यंतचं अंतर इसवी सन पूर्व हजारो वर्षापूर्वी तुलसीदासांनी हनुमान चालिसेमध्ये सांगितलं. आत्ता नाही बरं. युग सहस्त्र जोजन परभानु लिल्योता ही मधुर फल जानू प्रभु मुद्रिका मिली मुकमाही जल गई लाज गई दुर्गजना दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे ते राम दुवारे तुम रखवारे होतना आज्ञा बिनु पैसार सब सुख लेली तुम्हारी सरना तुम रक्षक का हो को डरना आपण तेज समारो आपे तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंत हनुमंत बलवीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सतबार पाठ कर कोई छूटई बंदी महासुख होई जो ये पड़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी तुलसीदास सदा हरी चेरा की जय नाथ हृदय माडेरा. कधी हे डोक्यात घेतलं नाहीच की. पहिलं विमान राईट बंधूने उडवलं हेच आम्हाला शिक्षकांनी शिकवलं. शिक्षकाला तरी माहीत होतं का? पहिलं विमान शिवा तळपदे नावाच्या मराठी माणसानं मुंबईच्या चौपाटीवर उडवलं, ज्याचा अभ्यास वेद आणि शास्त्रांचा होता. अध्यात्माच्या अभ्यासावर पहिलं विमान उडलं गेलं. पण मी म्हणलं ना प्रेझेंटेशन, तिथे पैसा कमी होता म्हणून ते फार मोठं उडलं नाही, इकडे पैसा जास्त होता म्हणून आजही इतिहासात नाव राईट बंधूचंच आहे. विकनेसला स्ट्रेंथ बनवा. पाया पडून सांगते, डोक्यात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा छत्रपतींनी शेतकरी हाताशी धरला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. जी पोरं गोपन फिरत होती ती पोरं तलवार फिरवायला लागली. आपल्याशिवाय नाही आहे रे शक्य. आपल्यात ताकद आहे. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्या औलादीत आहे त्याला शेतकरी म्हणावं. अशा सामर्थ्यवंत कुटुंबात जन्माला आलो आहे आपण. कौतुक पाहिजे आपल्याला आपलं. चला इमोशनली सोडा रे, शब्दांचा खेळ सोडा, प्रॅक्टिकली सांगा. आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? पहाटे 3:30-4ला उठून गावाच्या फेऱ्या मारतो. चांगलं कॉलेज मिळेल, चांगली शिक्षण संस्कृती मिळेल असंही नाही आहे त्याच्याकडे. स्वतःचं बळ स्वतः मिळवतो. ही कष्ट करणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? गळ्यात माळा शेतकऱ्यांच्याच पोराच्या बरं का, जागीरदाराच्या नाही. जागीरदार सोन्याचे तोडे मिरवतात, आम्ही शेतकऱ्याच्या औलादी तुळशीच्या माळी मिरवतो. श्रीमंत आम्ही स्वतःलाच समजतो. सोन्यासारखी माळ मिळवणारी शेतकऱ्याचीच. बरं चला एवढंही सांगा, वृद्धाश्रमात मायबाप कोणाचे? ते कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला. तसे आम्ही श्रीमंत आहेत ना दादा, फाटक्या दोत्रात बाप सांभाळू पण बापाला बापाच्याच घरात सांभाळू. एवढे चांगले संस्कार आमच्या शेतकऱ्यांवर आहेत. अरे चांगले म्हणून तर आमचं कौतुक आहे दादा. आणि त्यात थोडीशी टेक्नॉलॉजी आम्ही वापरली की मग आमच्यासारखा हुशारही कोणी नाही. मग हे महोत्सव त्याच्यासाठीच आहेत ना, जिथे कुठे कमी पडतोय. बरं पहिल्यापासून आजपर्यंत चालत आलंय, रासायनिक खतांचा जेवढा जास्त वापर कराल तेवढी तुमच्या शेतीची सुपीकता कमीच होणार आहे. तुम्हाला शेणखतं वापरावीच लागणार आहेत. हा आत्ताचं तुम्हाला वाटतंय. तुमच्या 5 मिनिटाच्या कंटाळ्यासाठी तुम्ही 5 वर्षाचं आयुष्य कमी करताय शेतीचं. कशासाठी? संयम प्रत्येक गोष्टीत लागतो रे. शेणखताला संयम लागतो म्हणून शेणखतं वापरायची नाही, तणनाशक रासायनिक खतं वापरायची. परिणाम काय? पुढच्या पिढीला सुपीक शेती राहिली नाही. तुमच्या सगळा कस निघून गेला शेतीचा. काय राहिलं सांगा बरं मला? मग पुन्हा जमीन विकल्याशिवाय पर्याय नाही. आणि खेडेगावातल्या जमिनी विकून तरी काय मिळतंय? मग विनंती आहे माझी, थोडा संयम धरा प्रत्येक गोष्टीला. तुमचं काय झालं? एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, झाड वाढत नाही होते. वाढल? शेतकरी ना तुम्ही, वाढल का ते झाड? धीर धरावा लागेल की नाही? त्या मुळाला त्या जमिनीपर्यंत पोहोचू तरी द्यावा लागेल की नाही? पण आमच्याकडे घाई आहे. आम्हाला इन्स्टंट हवं आहे, सगळं इन्स्टंट. नको. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विन. वेळ आल्याशिवाय काहीच मिळत नसतं. म्हणतोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. देवाला सुद्धा वेळ लागतोच की. मग आपल्यासाठी आपली धरणी माय, शेती, जमीन देवच आहे की. म्हणून तर बलिप्रतिपदा आपण साजरी करतो. म्हणून तर आपल्याकडं बैलपोळा सामर्थ्याने साजरा केला जातो.
आपण हिंदू आहेत रे, लय भाग्यवान धर्म आहे आपला. दगडाला ही देव करायची ताकद ज्या अवलाद देत आहे त्याला हिंदू म्हणावा, अशा सामर्थ्यवंत कुळात जन्माला आलो आपण. काय कमी आहे आपल्याकडं. पण मी म्हणलं ना, आपलं कसं आहे, आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. असं डोकं बिक वापरत नाही तुम्ही. अरे जो परमात्मा निसर्गात आणि माणसात फरक करत नाही त्याला प्राण्याचा जीव घ्यावासा तरी कसा वाटेल. जे जगद्गुरु तुकोबाराय वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणतात, त्यांचा आदर्श घ्या की जरा. माऊलींचं मत आहे, भरला घनदाट हरी दिसे. हे जे घनदाट जंगल जमिनी आहेत ना, मला यांच्यात परमात्मा दिसतो. सावता माळींनी आपल्या शेतातच आपल्या मळ्यातच पंढरपूर मांडलं. देवानं तरी काय कमी केलं. अहो ज्यांनी सामर्थ्यानं शेती केली, जगाच्या बापानं त्यांच्या शेतीत येऊन त्यांना दर्शन दिलं. कर्म सत्य आहे ना दादा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. ओ कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. ओ कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कर्म सत्य असलं ना, जगाचा मालक बाकी काही पाहत नाही हो. तो का म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. जगाचा बाप तिथं येऊन राहतोय. पण विषय काय झालाय ना माऊली आपला, आपण परमार्थ करतोय खरा, नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध, पण बापाच्या कमरेत लाता. आणि पुन्हा ओरडायचं देव भेटला नाही. अरे आपण बाप ठोकला, देव बघतोय ना. नाही बरं का चालत असं माऊली, खरंच नाही. चला नीतिमत्ता कळत नाही ना, त्याने परमार्थ करण्यात मजा नाही. तुम्हालाही सांगते माय, तुम्हाला तर काहीच करायची गरज नाही. तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. तुम्ही संसार जरी सामर्थ्याने केला ना, अहो तुम्ही नवऱ्याला जरी देव मानलं, लेकरा बाळांना जरी संस्कार दिले ना, जगाचा बाप तुमच्या संसाराची राखणदारी करतो. एवढी ताकद तुमच्या संसारात आहे. तुम्हाला काही करायची गरज नाही, खरंच नाही. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे व्यवस्थापन जमत नाही ना, ती रोजची गृहिणी आपल्या घरामध्ये दररोज करते. कौतुकानं, लय ताकद आहे तुमच्यात. अजून पण माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं आहे ना तिला. हुशार आहेत का तुम्ही. तुम्ही लय गोड आहे ग पलूसच्या बाया, तुम्ही तर लय गोड आहे ग. आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना, बाकी तुम्ही लय गोड आहे. तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. आम्ही बोलतो त्याचं कारण तुम्हीच आहे दादा. तुम्हाला बहीण म्हणून, लेक म्हणून सांगते, काही करू नका. पैसा अडका सोनं नाणं कमी द्या बायकोला, पण जो पुरुष आपल्या बायकोला सन्मानानं जगवतो ती बाई त्याच्या घराचं गोकुळच करते. फक्त बाईला सन्मान तेवढा द्यायचा. वाजवा टाळ्या, वाजवीत जा, कधीतरी आम्हाला बी चांगलं म्हणीत जा.
बायकांचं सगळं झोंबतं तुम्हाला, आहे की नाही? कुठंच ना, तसं नका रे. तुम्हाला म्हणलं ना, पोटच्या पुरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो का नाही? हो ना. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही ना, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग भेटेल हा विश्वास मी देते. एवढे अगतिकपणे कीर्तन ऐक. माझं आगोड कीर्तन तुम्हाला गोड लागेल, माझं ओबडधोबड कीर्तन तुम्हाला चांगलं वाटेल, कारण त्यात तुमचा भाव शुद्ध असेल. देवाचंही तसंच आहे. एकदा देवाला माझं म्हणलात ना, देव दुःखाचा संसारही सुखाचा करतो रे. अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. फक्त देवाला म्हणा, माझ्यासाठी देवा माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. फक्त देवाला म्हणा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. आणि देवा इतकं प्रेमळ कोण सांभाळतं मला सांगा. आम्ही नुसतं राम म्हणावं आणि आमच्या धरीनं ओढंबून यावं, आमच्या गाई म्हशीनं ओळावं. आता ही गाय म्हैस हे जसं शेतकऱ्याचं स्वरूप आहे, तसं शरीरामध्ये गाय म्हणजे मन आणि म्हैस म्हणजे बुद्धी आहे. ह्या दोन्हीला वळवायची ताकद फक्त राम नामात आहे. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया, भाग गेला मनेरी नावाची गाय फक्त देवाच्या नामानेच ओळवली जाते. नाही तर हे फार विचित्र आहे. हे विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी, बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. बसल्या जागी 10 ठिकाणी फिरवतं असं म्हण आहे. पण याला स्थिर करायचं असेल, जगाच्या मालकाच्या दारात जावं लागतं. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. पण होतं काय, आम्ही थोडे श्रीमंत झालो, थोडे शिकलो की देव आहे की नाही हा प्रश्न उपस्थित करतो, हो की नाही? ज्ञानोबांची भिंत चाललीच का? तुकोबांचा गाथा तरलाच का? रेड्यामुखी वेद बोललाच का? खरंच नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलंच का? काय वाटतं तुम्हाला? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. देव कुणालाही आवडत नाही बरं का. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलं नाही. काय म्हणतात गेलतं तिकडं मांडपात बसलं नाही. काय म्हणतात बसलं होतं मधनंच आलो पटलं नाही. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. सुखच नाही हो तुमच्या. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्ममंडपात तुमचं मन रमत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला कीर्तन ऐकू देत नाही, कारण त्याला पुण्याची रास फार मोठी लागते. भाषा माझी नाही बरं. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावी कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. माणसं सहज विचारतात ताई पाप 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 म्हणजे काय असतं? पलुसकर स्वतःचं चांगलं कळत नाही, याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? अजून काय मोठं पाप हवंय तुम्हाला? राहायला घर आहे, खायला अन्न आहे, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय खंबीर पाठीशी उभा आहे, ज्ञानेश्वरी गाथ्यासारखी श्रीमंती मिळाली आहे, वैष्णवासारखा धर्म मिळाला आहे, पंढरीच्या मालकासारखा बाप पाठीशी उभा आहे, तरी तोंडावर 12 वाजल्यात. ह्याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? अहो काहीच नाही तरी माणूस आनंदी आहे, ह्याच्यापेक्षा पुण्य काय असतं? विश्वास, ट्रस्ट. जगाच्या मालकावर विश्वास असेल ना, माणूस कष्ट करायला घाबरत नाही. पण कष्ट करावं लागतं. हां, उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्यानी न मनोरथ है नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखी मृगहा. शास्त्र सांगतं झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून कधी हरिण जाईल का? सिंह झोपलाय, हरणाला माया आली, हरिण म्हणला माय सिंह झोपलाय, त्याला भूक लागली असन, तोंड वास मी तुझ्या तोंडात जातो. होईल का असं? मग कष्ट न करता जगाचा बाप देईल तरी कसा? सिंह राजा जरी असला जंगलाचा, त्याला शिकार करण्यासाठी पळावं, त्याला हा गर्व करून चालत नाही की मी राजा आहे, त्याला कष्ट करावं लागतं. अरे इच्छा असेल ना, मैलभर प्रवास मुंगी करते, आणि इच्छा नसेल ना तर गरुड 1 पाऊल सुद्धा पुढे जाऊ शकत. मुंगी कुठं, गरुड कुठं, पण इच्छाशक्ती प्रबळ असेल तर गरुडापेक्षा श्रेष्ठ मुंगी आहे. योगनानाम सहस्रेषु शने गच्छेत पिपलिका अगच्छेन वैन तोपी पद एकम न गच्छती. शास्त्र सांगतं, सुभाषितकार सांगतात, आपल्या आयुष्याचं तेच आहे. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. तर छत्रपतींनी विचार केला असता, माझा बाप निजामांच्या हाताखाली गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभा करणार आहे? विश्वास आहे या शेतकऱ्यांच्या पोरावर. अरे यांना हाताशी धरून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत बुद्धीच्या जोरावर केले. हे इतिहास आपल्या हिंदवी स्वराज्याचा. काय जगलं पाहिजे आपण. शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी खेड शिवापूरला बांधलं.
अशी 32 धरणं शेतकऱ्यांसाठी स्वतः राजांनी बांधली. पहिला उभा केला तो शेतकरी. कालही शेतकरी मरत होता, आजही शेतकरी मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री तुम्ही मला द्याल का? बसलेले, उद्या शेतकरी मरणार नाही याची खात्री तुम्ही द्याल का मला? हो की नाही? नाही ना. त्याचं कारण आहे व्यवस्थापन, मॅनेजमेंट. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे छत्रपतींचा. शिवशाहीमध्ये पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ पडला होता. एवढ्या दुष्काळात सुद्धा एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. हे वैभव छत्रपती शिवाजी महाराजांच्या मॅनेजमेंटचं होतं. काय डोकं असेल? जिन्नसच्या बदल्यात जिन्नस, मुद्दलच्या बदल्यात मुद्दल. बैल घेतला, महागारी बैलच द्यायचा. पैसे द्यायचे, माणसं इकत नव्हती जनावर. काय राहिलं हो आता दादा? कशाची संपत्ती, कशाचं वैभव? काही नाही. बघा, जो राजा आहे तो भिकाऱ्यासारखा जगायला लागलाय. नका विकनेसला स्ट्रेंथ बनवा, थोडं डोकं लावा. काही लागत नाही रे दादा मोठं व्हायला, काही नाही, कष्ट लागतं फक्त. तुम्हालाही सांगते माय, काही लागत नाही ग. तुमच्यात तर लई ताकद आहे. अगं तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं. रखमाबाई जिजाबाई, पहिली बी श्रीमंताची, दुसरी बी श्रीमंताची. जिजाबाई तर एवढी श्रीमंत होती माय, पुण्याचं सासर तुकोबा राहायचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबा राहायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. पुणे जिल्ह्यात पलूसच्या डोंगरात नाही, जागेला किंमत आहे ना. पुणे जिल्हा, अख्ख्या जिल्ह्यात 3600 एकर ऊस जिच्या बापाचा. ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना? तुमची दिवाळी तुमच्याच खिशातली हळूहळू हळूहळू नोटा काढती, तीच दिवाळीला घेऊन जाती, त्याचीच साडी घेती आणि तीच तुम्हाला आणून दाखवती. बघा माझ्या भावानं घेतली, इतकी तर डोकेबाज आहे आपली बायको. एवढं डोकं परमार्थात लावलं तो कसलं भारी होईल आहे की नाही? तसं काही नाही, चालतंय, तेवढा अधिकार आहे तुमचा, घेत जा, एवढं काय नाही. पण संसार सामर्थ्यानं करत जा बाबा, बाकी काय काही नाही लागत रे दादा. 1425 माणसं वन टाईम जिच्या वडिलांच्या हाताखाली, ती तुकोबारांची पत्नी आवली नवऱ्याच्या घरी फाटक्या लुगड्यावर संसार करायची. कसा देव येणार नाही? एवढं मन स्वच्छ जिचं, एवढी नम्रता जिच्या आयुष्यात, कसा पांडुरंग तिचं राखणार नाही? 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे, तरी आधी तुकोबांनाच भाकरी आणि मग स्वतः खायची. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात ना माऊली तुम्ही? तुम्ही शेतकरी आहेत का? ती मरू द्या, तुम्ही आहेत का? शेतकऱ्याचं जाऊ द्या महाराज, तुम्ही आहेत का? हां, त्यांनी दाखवलं लाईट लावून आहेत म्हणून महाराज. का शेतकरी तुम्ही? शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे? काही नवल आहे का? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायी काटा मोडला, पाणी नसेल तर शेतकरी काय लावून काटा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काय फार हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. मला खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो, 2-4 याला तरी लावावं लागतं. दादा काटा मोडला जिजाबाईला, त्रास झाला पंढरीच्या आईला. त्या पंढरीच्या आई इतकं कोण प्रेमळ सांभाळतं? ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली तू आई, लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग फेडू कस ओवुतराई, तुझ्या उपकारा जगी तोट नाही. ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला, माय पापा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. किती करशील देवा? फिरत्याचा काळ वरती देशी, मातीला आकार विठ्ठला तू विडा कुंभार,
विठ्ठला तू वेडा कुंभार आकाशी जय पाखेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा. आम्हाला काहीच करायचं नाही, आम्हाला फक्त एवढंच करायचं. पाऊली चालती राहिलेल्या दोन चार. अगं येत असल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. आणि अख्ख्या संसारात एवढं म्हणू वाटत नसल तर जरा कळलं तिला कळलं महाराज बरं का प्रेमाने. पाऊली चालती वा पाऊली चालती. काही काही निस्त्या तोंड हाली होत्या त्या आवाज काढीत नाही. अगं हिला नाही कळायचं त्याला कळेल ना. जिंदगीभर जेवढ्या खोड्या केल्या ना सगळं त्याला कळतं बरं का. आणि ते भोगावं इथं खोडी जमत नाही. पाऊली चालती दुखी संसाराची. हरी बोल. दुखी संसाराची पाऊली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो बासरी. कान्हा हरी बोल. कान्हा राते चल माझ्या गावाला जाऊ पण भजन करीत जा जरा है की नाही. राते चल माझ्या गावाला जाऊ अगो गोकुळ माझं गाव अगो गोकुळ माझं गाव. अरे बोल. राते चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो का देव का टोचतो असा टचाटचा नाही. तुम्हाला ही गवळण जमत नाही दुसरी गवळण लागती. तुमची गवळण वेगळी आहे. तुझ्यासाठी घे देव म्हणणार आहे की नाही. माईक घालून हाणलं पाहिजे राव. तुम्हाला ह्या कुठल्या गवळणी जमत्यात तुमच्या दुसऱ्या गवळणी आहेत है की नाही. वाजवा टाळी. फक्त टाळी टाळ नाही. लग्गी या टाळीचा खणखणाट पंढरीच्या मालकाच्या कानापर्यंत गेला. राते चल माझ्या गावात. हरी बोल. ये ओ विठ्ठली माझे माऊली ये ओ विठ्ठली माझे माऊली. बोला बोला बोला. ये ओ विठ्ठली माझे चलत निडळावरी करंग निडळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे देवा वाट मी पाहे. विठ्ठले माझे माऊली ये विठ्ठले माझे माऊली. ओ विठ्ठली माझे माऊली. विठ्ठल 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 माय बापा करुणा करा दया घना. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठला. कधीतरी विचार करा, 2 मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल, ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल. म्हणे वाचा करणी जयाच्या भजनी देवाची या वाहनी, ते शरीर जातीय क्षणी देवाची झाले. माऊली म्हणजे ज्याच्या मुखात राम नाम आहे ना, तो माणूस राहतच नाही. स्वप्नीहीन दुःख कोणी न देखवी डोळा, नामाचा गजर भय सुटले कळी काळा. स्वप्नातही दुःख येत नाही हो, अस्तित्वात तर राहूच द्या. पितामह भीष्माने वचन घेतलं, कृष्णा काही झालं मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली. देव अर्जुनाजवळ गेले, देवाला जागा केला अर्जुनाला. अरे उठ बाबा, चतुरंग सैन्य त्यांना दिलंयस, तुझ्यापेक्षा 1.5 सैन्य मोठं आहे त्यांचं. चहूबाजूनं संकट आहेत तुझ्या, विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध खेळायचं आहे तुला. ज्या लोकांना आपलं आपलं म्हणलास ती शत्रू म्हणून उभे आहेत तुझ्यासमोर. स्वतःचा गुरु तुझ्यावर बाण धरून उभा आहे. तुला काय वाटतं जिंकणार आहेस तू? काय तुझ्याकडं? मी ज्याला शस्त्र चालवायचा अधिकार नाही, फक्त उपदेश करू शकतो. एवढ्या सगळ्या संकटात, एवढ्या सगळ्या त्रासात, एवढी लोक पाठीशी लागली आहेत तुझ्या, तुला झोप कशी आली? पलुसकर, ज्यांना झोपा येत नाहीत त्यांनी कान देऊन ऐका. बरीच लोक आहेत ज्यांना झोपा येत नाही. जिंदगीत कुटानेच तेवढे केले, कशा झोपा येतील? थोडे सुधरून वागले असते तर लागले असते झोपा, है की नाही? अर्जुन धर्मानं वागत होता, झोप लागली त्याला, डाराडोर झोपला. देवा म्हणला अरे वेड आहे की काय? एवढ्या संकटात तुला कशी काय शांत झोप लागू शकते? इतकं गोड उत्तर दिलं अर्जुनानं. पलुसकर, आयुष्यभर लक्षात ठेवा. अर्जुन म्हणला, ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा. मी कशाचं भय करू सांग? घालून या भार राहिलो, निश्चिंती निरविले संती विठोबासी. अरे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो असे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी, तुझ्यासारखा बाप पाठीमागं उभा आहे. अरे कशाचं काय, सगळं आमचं चांगलं होणार बघ, विश्वास. मग काय, काटा जिजाबाईला रुतला, त्रास पांडुरंगाला झाला, लक्षात आहे ना? फिरत जा पण येत जा. भजनात खूप आनंद आहे माय. मला जुनी सगळी भजनं आवडतात. मला जुन्या पिक्चरमधली गाणी ती सुद्धा भजनं म्हणून गोड वाटतात. काय जुनं असायचं? ऐरणीच्या तेव्हा तुला ठिणकी ठिणकी पाहू दे विको, आभाळात माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या तेव्हा तू ठिणकी ठिणकी पाहू दे. लक्ष्मीच्या हातातली चवरी भावी वर खाली, इडा पिडा इडा पिडा इडा पिडा चाती तुरी किरपा तुझी आम्हावरी सदा काळी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणकी ठिणकी पाहू दे. किती गोड सुंदर असायची. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला, एक मुखान बोला, बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान. हा दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी कायम. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, हादरली ही धरती थर थरलं आसमान. एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान. चालतंय की भजनात नशा असावी. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसुनी. बाकी कसं करायचं तसं करा बाबांनो, पण नीट करा. इथं बसलेले
गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त पोलूस आहे का? बर दादा हिला फसवाल. तुकडोजी महाराज सांगतात बघा, पाप करूनी पापी म्हणे सैरा वैरा पळतई रे. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतई र. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतई र. होय, किती लोकाचे बांध उकरिले, किती मतदानाचे पैसे खाल्ले, सगळं कळतं रे देवाला, सगळं कळतं. येडे काय तुम्ही? नका रे पाया पडते. या खायच्या प्यायच्या नादात इतके भंगून गेलात ना तुम्ही. अरे खाणारी पिणारी मंडळी सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणती वरची तरी तरी द्या. अरे सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा का सप्त्यात बी तरीच खाणायची? हा सजने रस्सा रस्सा वाढ, रशानं तो काटा काढला जिंदगीचा. थोडं युक्त खात जा. आणि कळत नाही असं नाही, सगळं कळतं तुम्हाला. होय कळत नाही वय. ज्यानं सकाळी मांसाहार केला दुपारी जाईल का ती पंढरपूरला? जाईल का? का नाही जात? कळतं त्याला. ती लगेच म्हणतं महाराज आज न ग, आज खाल्लंय, उद्या जाऊ, उद्या उद्या पवित्र होतो तू. होय अरे एकादश बिकादश तरी धरत जा. आजची जी एकादश आहे ना ही देव उठणी एकादशी आहे, प्रबोधिनी एकादशी आहे. आखाड महिन्यामध्ये आषाढामध्ये जेव्हा पांडुरंग परमात्मा शयनस्थ झाले त्याच्यानंतर चातुर्मासाचा हा काळ, इथे अखंडितपणे भजन आणि काकडा करावी. आणि आजची एकादश म्हणजे जगाच्या मालकानं भक्तांसाठी सामर्थ्यानं जाग होऊन उभं राहावं, ही ताकद म्हणजे आजची कार्तिकी एकादश. खूप ताकद. काय आमच्या अहंकारात आम्हाला देवच मानायचा नाही आणि पुन्हा म्हणायचं देवानं वाटोळं केलं. म्हटलं ना ही शिकली सवरलेली माणसं, ही श्रीमंत माणसं आम्हाला म्हणतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके नो इशू. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा स्वीकारणार नाही, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. कारण जगाचा बाप आहे म्हणून सर्व. ही अंधश्रद्धा नाही आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्निसुद्धा मी आहे. पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. माणसाच्या जेवणावर माणसाची बुद्धी चालते म्हणून युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. आणि काहीतरी बंधन असावं म्हणून गळ्यात तुळशीची माळ. सायंटिफिकली ही जी तुळस आहे ही फार आयुर्वेदिक आहे. जर प्युअर तुळशीची माळ तुमच्या गळ्यात असेल तर तुम्हाला संसर्गजन्य रोग फार होत नाही. फंगल इन्फेक्शन हेही जास्त होत नाही. अर्थात ही तुळस म्हणजे ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्यामुळे किंवा आयुर्वेदिक असल्यामुळे या तुळशीच्या माळेमुळं तुमची रोगराई कमी होते. इट इज सायन्स. आणि संप्रदाय म्हणाल तर तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाच्या, ही जी अनामिका नावाचं बोट असतं करंगळीच्या शेजारचं, याने जर कपाळाला गंध लावला माणसाची पॉझिटिव्हिटी वाढते, सकारात्मक भावना, बळ. कारण आपलं शरीर हे पेशींवर चालतं. दर मिनिटाला हजारो नवीन पेशी उत्तेजित होतात आणि त्याला उत्तेजित करण्यामध्ये हा गंध सामर्थ्यवंत ठरतो. स्पर्शाने चंदन शांतता देणारं शीतल असं आहे, त्याच्यामुळे डोक्याला कपाळाला कुंकू चंदन भंडारा काहीतरी असावा. त्याचं कारण आहे शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा पिंगला सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक रेचक कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, ज्याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वेडे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासनं षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाकडे समाधी लावायची ताकद निर्माण होते. एकत्रितपणा पॉझिटिव्हिटीचा येतो. काही नाही हरिमुखे माना, नाही सुधारलं तर सोडून देत जा महाराज बरं का. चहुवेदी जाणं साही शास्त्री कारण, 18ही पुराण. म्हणून बाईच्या पुरुषांच्या कपाळाला हिंदू धर्मात गंध असणं हे बंधनकारक आहे किंवा असावा. प्रत्येक गोष्टीला पाठीमागे सायन्स आहे. सकाळी लवकर उठावं. पहिली माणसाची झोप वासुदेवानं उडायची. आता लेकरांची झोप पाववाल्याच्या भोंग्यावर उडती, हो की नाही?
पहिली माय लवकर उठायची, आताची माय आता उठती की नाही देव जाणे बाबा, हो की नाही. पहिलं लेकरू आईकडे गेलं की शांत व्हायचं, आत्ताचं लेकरू आईकडे गेलं तरी शांत होत नाही. काय द्यावं लागतं? पलूसच्या माय मावल्या, काय दिल्यावर लेकरू शांत होतं? नाही मान्य, यू विल ॲक्सेप्ट, मान्य केलं पाहिजे. विनोदाचा भाग सोडा माय, लेक म्हणून नजरेत नजर घालून विचारते, तुमच्या मातृत्वाची, तुमच्या वात्सल्याची, तुमच्या करुणेची जागा जर एक उपकरण घेत असेल तर तुम्ही आई म्हणून हारला तसं नाही वाटत? लेकरू तुमच्याकडे बघून गप्प बसत नाही, लेकरू मोबाईलकडे बघून गप्प बसत आहे. तुमचं अस्तित्व काय राहिलं? आणि काय वाटतं रे तुम्हाला, कधी मरतात आई बाप? जीव गेल्यावर? वेडे आहेत तुम्ही. ज्या दिवशी बापाला कळतं ना आता पोराच्या निर्णयात आणि पोराच्या घरात आपल्याला फारशी जागा नाही, त्याचं बाप पण तेव्हाच मेलेलं असतं. राहतं ते फक्त हाडामासाचं शरीर आहे जे तुम्ही कालांतराने जाळता. जिवंतपणी बाप मारायची ताकद तुमच्या मनगटात आहे. काय वाटतं तुम्हाला, कधी मरते आई? जीव गेल्यावर? ज्या दिवशी बायको समोर आईचा अपमान होतो ना, आई तवच मरती. तिचं आई पण जिवंत. आणि कोणी दिला तुम्हाला हा अधिकार? मला काही कळतच नाही. तुम्हाला बोलायचं ना आई वडिलांशी, एकट्यात बोला ना. काय चुकत असेल त्यांचं एकट्यात सांगा. 4 माणसात तोंड वर करायला कोण सांगतं तुम्हाला? 4 माणसं नवीन आले की हा आईट मारायला जातो, आमच्या बापाला काही कळत नाही. अरे याच्यावरनं तुला किती कळतं हे कळलं ना आम्हाला. तू जर तुझ्या तोंडाने म्हणतोय तुझ्या बापाला कळत नाही, तुझी बुद्धी काय हे वाक्यातच कळली आम्हाला. सांगायची गरज नाही पडली तुला. इतका मोठेपणा गाजवू नका की आईबापाला कमी समजाल आणि देवाला कमी समजाल. आणि पुन्हा ओरडत जाऊ नका, ऊर बडवत जाऊ नका, देवानं वाटटुळं केलं. कसं सोडेल देव? अरे कर्म तरी कसं सोडेल तुमचं? तुम्हाला आयुष्यात सॅटिस्फॅक्शन हवं आहे ना, नीतिमत्तेनं जगा. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य, घातली या भय नरका जाणे. अहो नवऱ्यासाठी जीव पणाला लावला त्या आवलीनं, आलाच की पांडुरंग तिच्यासाठी. लक्षात येत आहे ना, आवलीन जिजाबाई एकच. लक्षात आहे का? काटा रुतल्याला ठेवीत जा. इष्टी चहा पाण्याला येत असती, गाव युस्तर सोडायची नसती. लक्षात ठेव. काटा जिजाबाईला रुतला, त्रास पांडुरंगाला झाला. धावत आला, हो थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय की हो आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. साधा नाहीये बरं तो विठ्ठल, त्याचं दर्शन व्हावं म्हणून ऋषी मुनी तपस्वी हजारो लाखो वर्ष झाडाला उलटं टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणी हाडमांस प्राणी पक्षी खाऊन गेले तरी ज्यांना भान नाही, एवढा त्याग करून देव मिळेलच असं नाही. इतका अशक्य असणारा माझा परमात्मा जिजाबाईसाठी थांबला. थांबा म्हणे जिजा, काटा बघू द्या. पंढरीच्या मालकानं त्या मायमाऊलीचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या मायमाऊलीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहिला. कदाचित एका थुक्यात काटा दिसला नसावा, त्यानं ही 2-4 याळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लईच राग आला. पंढरपूरची, दुसरी माहीत नाही मला महाराज बरं का, मला एकच माहिती. राही रखमाबाई तुम्हा ये बुत्यात या सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया. ती रखमाबाई. का हो म्हणे जिजा, काटा रुतला? विठ्ठला तुम्हाला काढायची काय गरज? विश्वोत्पत्ती आधी हे तवे, विश्वाची उत्पत्ती तुमची. मुंगीच्या पायातल्या पंजरातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. गेली अर्धा तास झालं थुका लावताय, खरंच काटा दिसेना? एवढं तुम्हालाही कळतं की पलुसकर, देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे? आहे का? देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे? मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमाबाई तुम्हाला? काटा रुतवणारे आम्हीच आणि काटा काढणारे आम्हीच. तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर. माझ्यापेक्षा जास्त जीव ज्या तुकोबानं अखंडितपणे स्वतःपेक्षा माझ्यावर लावला, अशा तुकोबाचा संसार शिन सामर्थ्याने केला. काय ताकद असेल त्या पातिव्रात्यामध्ये? तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? काय ताकद असते ना संसार करणाऱ्या बाईत? करा विचार पलुसकर.
जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा गावानंच काढला. आपलं काही लोकांना बघवतच नाही हो. पण मरू द्या हो, लोकांनी किती पाय खेचावे आणि जगाच्या बापानं मस्तकावर हात ठेवावा, लोकांच्या खेचण्याचा काहीच फरक पडत नाही. कारण विठेवरचा मालक हात धरून उभा असतो, तो आपल्याला यश देतो. लावोनिया हात कुरवाडीला माथा, सांगितली चिंता न करावी. काय स्वभाव हो माझ्या देवाचा. ट्रस्ट, विश्वास तो पाहिजे. खूप करतो देव, खूप. फक्त चांगलं वागा. मी खरं सांगू का, आज एवढा कृषी महोत्सव भरवला ना कदम आप्पांनी, तरी अख्खं गाव चांगलं म्हणील असं नाही. 2-4 तरी खौट बोलणारच. ते इथंच येणार, इथूनच बघून जाणार, इथंच खाणार आणि जाता जाता इथूनच म्हणणार काय नाही, पैशाचा उता आलाय, कुठंतरी खर्चायचं. अरे तू करून बघ ना, तू कर जमत असेल. माझं एकच मत आहे, उद्दिष्ट काय, कशासाठी, शेतकऱ्यांसाठी होतं आहे ना. 4 गोष्टी त्यांना शिकायला भेटत आहेत ना, याचा परिणाम विचार करत नाही आम्ही. उद्या कुणी म्हटलं ना काय केलं तुम्ही, तर आप्पा कौतुकाने सांगू शकतात, माझं नाव शेतकऱ्याचं खाणाऱ्यात नाही, शेतकऱ्याला देणाऱ्यात आहे. एवढं जरी झालं तरी वास आहे. मी एखाद्याचं कल्याण करो न करो, पण माझ्याकडनं कोणाचं वाटुळं मात्र होत. मी 4 गोष्टी शिकवतोय समाजाला, हे महत्त्वाचं आहे. ही समाजसेवा महत्त्वाची आहे. गरज आहे रे. राजकारण, पक्ष या सगळ्या गोष्टी नंतर आल्या. माणुसकी ही गोष्ट पहिल्यांदा आली. आणि एक विषय मात्र व्यासपीठावर ठामपणे पांडुरंग परमात्म्याच्या एकादशीला सांगेल, जोपर्यंत शेतकरी जगतोय तोपर्यंत भारत वृद्धिंगत होणार आहे. ज्या दिवशी शेतकऱ्यावर दिवस वाईट येणार त्या दिवशी भारताची वृद्धिंगता खुंटणार. हे सत्य कोणीच बदलू शकत नाही. हे भारत शेतकऱ्याच्या जीवावरच आहे. कडे 70% शेतकरी आहे. खूप संख्या आहे आमच्याकडे. आम्हीच आमचं वाटोळं करतोय. नका, पाया पडतंय. जर एखादा करतोय ना त्याला चांगलं करतोय एवढं तरी म्हणा. पण कसं आहे ना, महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक केलं हे सगळ्यात मोठं कौतुकच झालं. तर कोण कशाला कोणाचं कौतुक करतंय. लोकाला वाईट बोलायला सांगा. गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बाबो यानं बरी केली. अरे करू काय, जगू देतो का नाही मला विचारा ना. शांत कीर्तन केलं, नेबळाट होतं, काही कळा नव्हती, उभं राहिलं आणि गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणतात येत काय नव्हतं, नाचू नाचू जिरवलं. अरे करू काय, कसं तरी जगू देत जा रे. ज्या वयात तुमची लेकरं वाईट मार्गावर आहेत त्या वयात जर ही लेकरं पंढरीच्या वाटेवर असतील तर यांच्या आईबापाचं काहीतरी पुण्य असेल की रे. तेवढं तर मान्य करत जा, तेवढं प्रारब्ध तर मान्य करत जा ना. नको देवा, मला सत्य असत्य कळावं. आणि ज्या दिवशी मला सत्य असत्य कळेल माझ्या आयुष्यात रामाचं राज्य असेल. रामराज्य म्हणजे धर्माचं राज्य, सत्याचं राज्य, अस्तित्व प्रवृद्ध बनवणं. कारण रामालाही 11,000 वर्ष राज्य अयोध्येवर करताना काही गोष्टींचा नाश करावा लागला. त्यात पहिली आली ती त्राटिका. त्राटिका म्हणजे अहंकार, राम म्हणजे ज्ञान, वैराग्य म्हणजे लक्ष्मण, आणि शूर्पणखा म्हणजे वासना. मंथरा आणि कैकई म्हणजे लोभ, आणि भक्ती म्हणजे भरत. ज्ञान टिकवायचं असेल तर अहंकार मारावा लागतो, वैराग्य मिळवायचं असेल तर वासना मारावी लागते, आणि भक्ती मिळवायची असेल तर लोभ मारावा लागतो. रामाचं राज्य येऊ द्यायचं असेल तर अहंकार मारावा लागतो. सुरुवातीपासून तेच सांगतेय, ज्या दिवशी अहंकार मेला तुका म्हणे देव झाला. देवच आहे रे आपण, फक्त आपला अहंकार गेला पाहिजे. आणि अहंकार गेला मग काय झाले रामराज्य काय होणे आम्हासी, काय होणे आम्हासी. धरणी धरी पिके, धरणी धरी पिके, गाई होळील्या म्हशी. हे झाले रामराज्य काय होणे आम्हासी, काय होणे आम्हासी. धरणी धरे पिके, धरणी धरे पिके, गाई झाले रामराज्य काय होणे आम्हासी. झाले रामराज्य काय होणे आम्हासी. झाले रामराज्य काय
झाले राम राज्य काय हो झाले राम राज्य काय म्हणे आमासे हो 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 झाले राम राज्य काय झाले म्हणे राम राज्य काय उने आमासी ओ झाले राम राज्य काय उने आमासी हे झाले राम राज्य काय बुने आमासी धरणी धरे पिक गाई बोलल्या मैसी झाले राम राज्य काय उने आमासी धरणी धरली पिके गाय होईल हे झाले राम राज्य काय बुने आमासी धरणी धरे पिक गाई बोलल्या मैसी झाले राम राज्य काय उने आमासी धरणी धरी पिके गाई होईल हे हा राम वेळोवेळा आम्ही गावोविये हो हो राम वेळोवेळा आम्ही गाव गोविये राम वेळो वेळा आम्ही गावोविये राम वेळो वेळा आम्ही गावोविये आम्ही गाव गोविये आम्ही गाव गोवी आम्ही गाव गोवी राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी दळिता कांदिता जीविता गवाईये. जर आमचं समृद्धता याच्यातच असेल तेव्हा तर नुसतं उठता बसता सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तुम्हाला काम सोडा असं कोणीच म्हणत नाही, पण कामामध्ये काम ओके म्हणा राम राम एवढं गेलं तरी बास ना दादा. पण नाही ना, मग निंदा कोणी करावी? तोंडात नाव असेल तर निंदा घेता येणार नाही ना. नका रे, याचं त्याचं बोलत बसण्यापेक्षा भजन करा. आयुष्य फार त्याच्यासाठीच दिले. देवे दिला देह भजना गोमटा. एकदा वेळ गेली ना पुन्हा फायदा नाही बरं. कान हे बदिर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड. श्वान परिगती झाली आगी करती हाडहाड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. न्यामज तेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. वेळ तोपर्यंत भजन करा. काही नाही हो, एवढंच फक्त. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा. एवढं म्हणलात ना. आणि देवाच्या नावाला काही तथ्य नाही, जमेल तसं कसंही देवाचं नाव गोड आहे, मनातून घेता आलं पाहिजे. कसंही भजेव्रजैकमण्डनं समस्त पापखंडनं सुपिच्छ गुच्छ मस्तकं सुनाद वेणुहस्तक मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनाग. भजेव्रजैकमण्डनं समस्त पापखंडनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. काय नाही, भजन करीत जा. एवढंच होतं, एवढ्यात दुसरं काही नव्हतं महाराज बरं का. भजन करता आलं, बाकी लय संस्कृत वगैरे नाही ठीक आहे, काही हरकत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती. ज्या ठिकाणी आहात ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. माणसं म्हणतात करू आम्ही भजन, पण देव काय देईल? तुकोबाराय सांगतात स्वप्नीही न दुःख कोणी न देखवी डोळा. तुम्ही उठता बसता देवाचं नाव घ्या, तुमच्या स्वप्नातही दुःख येणार नाही हा विश्वास आम्ही तुम्हाला देतो. एवढी ताकद भगवंताच्या नामात आहे. काय शब्द आहे तो, मला विचारा ना. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं? 24-25 वर्षाची पोरगी मी. काय वाटतं तुम्हाला? एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली का वनात जाऊन? काहीच नाही हो. हां, माझा बाप भजनातला, आयुष्यभर अजूनही माझा बाप भजनच करतो. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजा बी माळकरीच होता. आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही. बिचारा आम्हाला हरिपाठ कळला काही नाही हो. आमच्या फक्त गळ्यात माळ आहे आणि त्या माळेमुळे ज्ञानोबा तुकोबा आम्हाला कळाले. आम्ही फक्त ज्ञानोबरायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. दादा माऊलींनी इतकं मोठं केलं, आज पात्रता नसताना अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. अजून देवानं काय द्या. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं? एका वाक्यात सांगते, देवाचं नाव देव करतं. अजून काय हवं आहे तुम्हाला?
देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो. फक्त देवाचं नाव घेताना स्वार्थ नाही आला पाहिजे. लोक म्हणतात तुम्ही नका सांग, तुम्ही काय फुकाट कीर्तन करता का, पाकिट घेता, कशाला ऐकायचं तुमचं. घेतो ना, चांगलं घेतो आम्ही. पाकिट घेतो हे जितकं तुम्हाला माहीत आहे ना, आम्ही त्याचं काय करतो हे तितकं तुम्हाला माहीत नाही आहे. मी शिवलीला पाटील 1 रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, सरकार, अनुदान, ट्रस्ट, आमदार, खासदार, मंत्री, सरपंच कोणीच नाही, फक्त माझी कीर्तनाची मानधनं. आणि मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 25चीच आहे मी. ती बी आता ऑगस्टला लागलं आहे. वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं मी, कारण माझा बाप आयुष्यभर भजनात रमणारा होता. मला भजन शिकवायची गरज नाही पडली. पहिली लोक पैसे देत नव्हती, आता देते ती. आता चांगलं देतात महाराज. प्रसिद्धी, ज्ञानाला किंमत नाही, प्रसिद्धी. आमच्याकडे देवसुद्धा प्रसिद्धीवर आहे. ज्या देवाची प्रसिद्धी जास्त त्या देवाला गर्दी जास्त. सगळे ॲडव्हर्टाइजमेंटवर आहे हो, आहे की नाही. ब्रँड. आम्हाला विचारा ना दिवाळी आमच्यासाठी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामा जीवे भावे ओ वाणी. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे हरिजन भेटतील, सखे संत जन भेटतील. ज्या दिवशी मुखात देवाचं नाव आलं ना, त्या दिवसापासून प्रत्येक दिवस आमची दिवाळी असते. कारण जगाचा बाप आमच्या प्रत्येक दिवसात आमच्या सोबत असतो. काय पाहिजे अजून. मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. माऊली म्हणतात सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, पण ज्याला ग्रहण नाही, डाग नाही, बंधन नाही, असा परिपूर्ण म्हणजे वैष्णव आहे. लय ताकद असते दादा या वैष्णवात. ज्याच्या गळ्यात माळ आहे ते मरत नाही. बघता काय, नाही मरत. शंकेनं बघू नका. ते म्हणचाल काही बी बोलती का ऐकतो म्हणून, डोळ्या देखत पेटल्या तीन, कशी मरत नाही ती, मरते ते. मरत नाही म्हणजे असं मरत नाही, म्हणजे मरत नाही असं मरत नाही, मरत नाही म्हणजे मरत नाही असं मरत नाही. सांगते मी, थांबा जरा. मरण प्रत्येकाला आटल आहे. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, पण मेल्यानंतरही जगाचा बाप, ज्याची वृद्धिंगता, ज्याचं नाव त्रैलोक्यात अखंडितपणे सूर्याच्या तेजासारखं प्रखर करतो, तो मेला तरी मरत नाही, कारण त्याची कीर्ती पाठीमागे तशी शिल्लक. उत्तम जीव रे कीर्ती मागे, 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 कीर्ती मागे, कीर्ती मागे. तुका म्हणे कमरणीची सरे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे. देवा, ज्या देहून तुकोबाचा गाथा बुडवला, त्याच देहूला त्या गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. ह्याला जगणं म्हणायचं. ज्यांनी बुडवला त्यांच्याच पूर्वजांनी बांधला बरं का, त्यांच्याच कुळातल्या लोकांनी बांधला. या विषयाकडे ही ताकद असते. म्हणून देवा, स्वप्नातही दुःख नाही असं करण्यासाठी आम्ही उठता बसता तुझं नाव घेतलं पाहिजे. आम्ही एकदा तुझं नामचिंतन केलं ना, मग काय, आम्ही राम म्हणावं आणि तो आयुष्यातली सगळी दुःख हरवून घ्यावी, एवढी ताकद आहे. राम वेळोवेळा आम्ही गावोविये, आम्ही गावोविये. दळिता कांडिता, दळिता कांडिता जेविता गवा. हे सुख. मग काय, स्वप्नीहीन दुःख कोणी न देखावी डोळा. नामाचा गजर भय सुटले कळी काळा. काय मिळतो अजून, काही नाही म्हणे. काळालाही हरवायची ताकद आहे. काळाचे ही काळ लढीवाळ विठ्ठलाचे. खूप ताकद आहे. काय करायचं आहे, फक्त भजन. काही नाही, तेवढंच करायचं आहे दादा. हां, आणि भजनात रमावं बरं का, चुकीच्या ठिकाणी नाही. अवघड झालं दादा आपलं. कोण आहे आपण, कधी विचार करता या गोष्टीचा. हां, काय जात आहे आपली, काय वागणं आहे आपलं. हां, अरे भगवंताशिवाय आपली नजर कुठं गेली नाही पाहिजे, भगवंताशिवाय मुखात कोणाचं नाव आलं नाही पाहिजे, तरी आम्ही चुकीचंच वागतोय. कोण आहे अरे आपण.
शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जा बड़ा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. ती माणसं आहेत आपण. कौतुक वाटलं बायकोला. क्या लगता आपको जहापना, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, इन आँखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात का सम्मान करते हैं. दादा, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढीच प्रखरता आणि तेवढंच सामर्थ्य हवं तर माणूस आहेत आपण. काय राहिलं आहे आपल्याकडे. आपल्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात, त्याचं नाव दारिद्र्य रेषात. कळलं त्यालाच कळलं महाराज, काही खरं नाही. अहो, एक चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, तासात 20 चोर पकडले. ऑस्ट्रेलियात आणली, तासात 30 चोर पकडले. तीच मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे आमचा. आम्ही देवाला फसवतो, माणसाचं काय घेऊन बसलात. नको देवा, हे असलं नको बघ जगणं. सत्य वर्तणूक असावी, आणि एकदा वर्तणूक सत्य असली की आमच्या दुःखात आयुष्यात दुःखच नाही. तुका म्हणे रामे सुख दिदले या पुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. हे जन्ममृत्यू सुद्धा टळणार आहे, फक्त मुखात राम असावं. काही नाही, फक्त भजन. दोन्ही हात वर करा, दोन्ही. हो का. जेवढे चांगले हात वर कराल त्याचं लक्षण म्हणजे मला काही काळजी नाही, मला काही भय नाही, मला काही चिंता नाही. आकुड हात म्हणजे मी जरा गुंतलेला आहे, मी जिंदगीत कोटाने केलेत, प्रॉब्लेम आहे मला जरा. आणि खाली हात म्हणजे मला गरजच नाही देवाची, माझं मी बघून घे तुमच्या हिशोबाने. दोन्ही प्रेमाने. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. सियावर रामचंद्र की जय. मनचा जय वगैरे. सियावर रामचंद्र की. हुशार आहेत की तुम्ही म्हटलात. खाली कोणी घ्यायला सांगितले हात, मी तर नाही सांगितले. एनिवे असं द्या, घेतले तर घ्या. तुम्ही कुठं ऐकायला बसले, तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. अनलॉजिकल की नाही. काय 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 संबंध, काही नसतं रे दादा. प्रसिद्धी वगैरे प्रारब्धाचा भाग आहे. आज कार्तिकी वारीला पंढरपुरात वाळवंटात गेल्यावर पांडुरंग प्रसिद्धी बघून दर्शन देणार आहे का. भावना बघूनच देईल ना. कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. ताकद माणसात नाही, व्यासपीठात असतं. हे कळलं पाहिजे. हो, काही नसतं बघा खरं. पण मी म्हणलं ना, प्रेझेंटेशन, प्रसिद्धी नको दा, सत्य स्वीकारता यावं. आणि काही खरं नसतं बघा. इथे खरं एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्या जगत भास आहे. तुझ्यामुळेच आमच्या आयुष्यात सुख आहे.
सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असे. त्यासाठी आम्हाला फक्त राम वेळोवेळा आम्ही गाऊ सदा नामघोष करू हरिकथा. एवढा एकदा आमच्या मुखात आलं तिने सदा चित्ता समाधान. मग काय काहीच कमी नाही, फक्त भजन मुखात हवं. विठोपाय राखो माई हरी जय. फक्त टाळ पखावा टाळी जरा जोरात. वाह टाळ पखावा टाळी ठेक्यात. दोनदा टाळ दोनदा पखवाज दोनदा टाळी. विठोबा बोला पुंडरीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. अपने माता पिता